सप्तरंग इयत्ता 4 पाठ 10 चे प्रश्नोत्तर। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। क. राजा जंगलात कशासाठी गेला होता? उत्तर. राजा जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता। ख. राजाने शिपायांना झाडे तोडण्यास का सांगितले? तर कारण राजाला तिथे झोपायचे होते, म्हणून राजाने शिपायांना झाडे तोडण्यास सांगितले। ग. राजाने झाडावर तलवारीचा घाव घालताच झाडातून कोणता आवाज आला? उत्तर. झाडावर तलवारीचा घाव घालताच आवाज आला, कृपया मला तोडू नका, मी सगळ्यांना हवा देतो. घ. ऋषींनी राजाला काय सांगितले? ऋषींनी राजाला सांगितले, तुम्हाला शुद्ध हवा आणि पाणी पाहिजे, मी देतो, पण वचन द्या तुम्ही ते मला परत करणार. ड. क्वेश्चन. ऋषींनी राजाला शुद्ध हवा देण्याची कोणती युक्ती सांगितली? ऋषी म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही झाडे तोडलीत त्या त्या ठिकाणी नवीन झाडे लावा व 3 वर्षे त्याची काळजी घ्या. बघा प्रश्न दुसरा, बरोबर किंवा चूक ते लिहा. क. राजा राजसेन आपल्या राणीबरोबर शिकारीला गेला होता. चूक, कारण राजा राजसेन त्याच्या सहकाऱ्यांबरोबर गेला होता, राणीसोबत गेलेला नव्हता. राजाने झाड तोडण्यासाठी तलवार उपसली. चूक, कारण राजाने आपल्या कमरेची तलवार काढली होती, उपसली नाही. ग. आश्रमात अनेक ऋषी होते. चूक, आश्रम आणि एक ऋषीचा तिथे आपल्याला सांगितलेलं आहे, अनेक ऋषींबद्दल सांगितलेलं नाही आहे, म्हणून हे सुद्धा वाक्य चूक आहे. शिपाई राजाला घेऊन महालात गेले, हे सुद्धा वाक्य चूक आहे, कारण शिपाई राजाला महालात नेण्यासाठी निघाले होते, पण आश्रमात ते थांबले. ओके, ठीक. प्रश्न तिसरा, रिकाम्या जागा भरा. मी आमच्या बाल्कनीत एक रोपटे कुंडीत लावीन, त्याची काळजी घेईन, त्याला रोज पाणी घालीन. हे आपल्या सगळ्यांना करायचं आहे की आपल्या बाल्कनीत एक रोपटं लावायचं आहे कुंडीत रोज, आणि त्याची काळजी पण घ्यायची आणि त्याला रोज पाणीसुद्धा द्यायचं आहे. भाषा ज्ञान. खालील शब्दांचे वचन बदला. एकचं अनेक, रात्र रात्री, तलवार तलवारी, बादली बादल्या, झाड झाडे, तो तुम्ही. पुढे आहे लिहा. खालीलप्रमाणे शब्दांची फोड करा. जसे झाड, झ आ ड ए, झाड. तसं शिकारचं श प्लस ई प्लस क प्लस आ प्लस र प्लस अ. तलवार त प्लस अ प्लस ल प्लस व प्लस आ प्लस र प्लस अ. आश्रम आ प्लस श प्लस र प्लस, कारण श आणि र मिळून श्र होणार, आणि म प्लस अ. बादली ब प्लस आ प्लस द प्लस अ प्लस ल प्लस ई. कोरडा क प्लस ओ प्लस र प्लस अ प्लस ड प्लस आ. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. जंगल, जंगलात अनेक झाडे असतात. येथे मी सोप्यात सोपी वाक्य तयार केलेली आहेत, याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरीही वाक्य तयार करू शकतात. हवा, हिवाळ्यात थंड हवा असते. शिपाई, राजाच्या सोबत शिपाई असतात. हात जोडले, जनतेने राजासमोर हात जोडले. महाल, राजाचा महाल सुंदर असतो. आता इथे आपल्याला उपक्रमसुद्धा दिलेला आहे, ते तुम्ही वाचा आणि तुम्ही केलेली टी-शर्ट मला कॉमेंटमध्ये सांगा.